नावाचे 20 वर्षाचे फिर्यादी आहेत. ते राहणारे आहेत बापगाव. त्यांच्याकडे राहणारे आरोपी पण सेम घरामध्ये राहतो आणि आरोपी आणि फिर्यादी हे बापगाववरून मोटरसायकलवरती निघून कधी भांडण कधी झालं होतं तुमचं? छान भांडण कधी झालं होतं ते जाऊ दे. मम्मीचं माझं भांडण झालं. कधी झालं? आज सकाळी. कुठे कुठे? बापगावला. देवाशीष मुरवाडला कुठे राहतो तू? तो पण बापगावला राहतो, आमच्यातच राहतो. कुठे आले होते? मित्रुला कुठे आले होते? इथे फायरिंग झाली. बोला ठीक आहे, बोला बिंदास, काय टेन्शन नाही. मी पत्रकार आहोत, आम्ही तुमच्यासाठी आलो. बोला, काय टेन्शन नाही. काय यांना जाऊ द्या. सर मला आहे ना म्हणजे घरी पहिले मारला, घरी मारला. मम्मी त्यांनी थोडीफार म्हणली, घरी मला त्यांनी मारला. घरी मारला तर परत माझ्या डोक्यावर हात फिरवला, मला एकदम प्रेमामध्ये घेतला आणि मला बोलतोय की तू मेरा भांजा आहे, तो मेरे हात से खिलाता हूँ. असं तसं मला बोलला. मला घेऊन तो मुरबाडला गेला, जंगलामध्ये गेला आणि मग ना मला ग्लोव्ज घातले हातामध्ये आणि बंदूक आहे ना, बंदूक दाखवली. बोलतो मी तुला मारासाठी आणलाय. 2-2.5 किलोमीटर जंगलाच्या आतमध्ये नेऊन मला आणि बोलतो तुला मारासाठी आणलाय. तर तिथं मी त्याच्या इकडच्या आमच्या हद्दीत आलेले आहेत. त्यांचे फिर्यादी आणि त्याच्या आईचं छोट्याशा कारणावरून भांडणं झालं आणि त्यामध्ये आरोपी हा सोडवण्यासाठी गेला, समजावण्यासाठी गेला आणि नंतर मात्र त्याचं एन्व्हायरमेंट वाढलं. त्यांनी रागाच्या भरात त्या मुलाला तिथून घेतलं, मोटरसायकलवरती टाकलं आणि तो मुरबाडच्या जंगलामध्ये गेला. त्या ठिकाणी त्याला पिस्टल दाखवलं, हत्यार दाखवलं आणि नंतर तसंच घेऊन तो समोर इकडं पत्री पुलाच्या जवळील टेकडीवरती, ओमबाबा टेकडीच्या जवळ गेला आणि त्या ठिकाणी त्याच्याकडच्या ज्या हत्यार आहे त्याने त्याच्या पायावरती गोळीबार करून त्याला जखमी केलेला आहे आणि सदरचा फिर्यादी हा जखमी झालेला आहे. त्या संदर्भात कलम 307 आणि आर्म ॲक्टचा 325 असा गुन्हा दाखल करून आम्ही तपास करीत आहोत.